पोपटचा राजा आलाय. पोपटचा राजा थोड्या वेळात हँडी लावे आणि इथं आम्ही जरा नाश्त्यासाठी वडापाव घेतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. सो आज व्हिडिओ बनवायचा एक खास दिवस आहे आणि ठाण्यामध्ये अशा आपल्याला भरपूर प्रकारचे असे सण उत्सव बघायला भेटतात. त्याचप्रमाणे एक असा सण आहे आपल्या इथे, तो आपला ठाण्याचा मानाचा सण आहे आणि इथं प्रत्येक एरियातून अशी म्हणजे रॅली वगैरे निघते. तर ते तुम्हाला माहितीच पडलं असेल, ते म्हणजे आपली दहीहंडी उत्सव हा असा ठाण्याचा मोठा सण आहे. तो आपल्या इकडे भरपूर अशा दिघे साहेबांची हंडी झाली, भरपूर अशा मनसे हंडी झाल्या मनसेच्या. तर अशा भरपूर सगळ्या हंड्या आहेत. तर मी एकटाच नाही, तर तुम्ही गेस करू शकता माझ्याबरोबर अजून एक मित्र आहे, तो म्हणजे आपला राहुल शिंदे. सो हा माझा मित्र. अजून बाकीचे मित्र आहेत पण ते ॲक्च्युली त्यांचं कामामुळे त्यांना यायला भेटलं नाही आणि आता आम्ही दोघंच चाललो आहे. जस्ट बघूया आता, कारण की मला पण 2 वाजता परत कामाला जायचं आहे. त्यानंतर मग आता 2 वाजेपर्यंत जेवढ्या हंड्या फिरता येतील तेवढ्या आपण फिरूया, काय काय दाखवता येईल ते दाखवूया आपण. सो आता आम्ही कचराळी तलावाच्या इथं आलो आहे. सकाळचे आता 11 वाजलेत आणि हा पाठ साईडला पूर्ण कचराळी तलाव आहे. आम्ही आता जोपर्यंत हंडी सुरू होत नाही तोपर्यंत इथं बघूया, इथं फिरूया आणि नंतर मग आपल्या हंडी बघायला जाऊया. सो पहिले आपण 5 पाकळीचे जेव्हा हंड्या असतील त्या करून मग पुढं तलावापाली वगैरे जेवढ्या हंड्या असतील आपण फिरूया. सो हा माझा मित्र आहे. कसं वाटतं तुला आज येऊन? अरे खूप भारी वाटतंय. आता फटाफट आपण 10 तराची अंडी बघू. आई शपथ, असली मजा येणार आहे. ठाणे म्हटलं ना मित्रांनो की गोविंदा पथक आणि हंडी हे भरपूर सगळं आला. आणि कसं आहे का, गोविंदा पथक इथं भरपूर आहेत आपल्या इथं. पोपटचा राजा म्हणा, एकता मित्र मंडळ म्हणा, म्हणजे ठाण्याचा राजा, असे भरपूर सारे म्हणजे नावं आहेत. पण आता मी कसं माहिती आहे, मी तेव्हाच्या टायमाला फिरायचो जेव्हा एरियात राहायचो. आता मी कसं बाहेर पडत नाही असं. आता मी जातो मित्राबरोबर, असं तर मित्र आहे माझा, मित्राबरोबर जातो मी आता फिरतो मस्त. तर तुम्ही एन्जॉय करा, कंटिन्यू राहा व्हिडिओवरती. बघूया आपण पुढे मस्त बघूया. आता हा कचराळीचा तलाव दाखवतो तुम्हाला. देखो भाई, हाँ पब्लिक वीडियो करते आपलं नाव ब्लॉगर. आमचा साऊंड बंद आहे, तू सांगितलं 1 मिनिट, एवढा वेळ घेऊन जमणार नाही. बघा चालू करा ना. हार्नेस कोणी बांधला? हार्नेस
जरा प्रोत्साहन द्या, जोरदार हात वर करून टाळ्या झाल्या पाहिजे. राविंदास शाबाश. चलो आरामात पकड पकड तिला खेचून घे. सो मित्रांनो, हा राहुल आपला इथे वडापाव खातोय. आम्ही इथं मनसेच्या दहंडीच्या इथं आहे. सो मनसेच्या इथं खोपटचा राजा आलाय. खोपटचा राजा थोड्या वेळा दहंडी लावे आणि इथं आम्ही जरा नाश्त्यासाठी वडापाव घेतला. राहुलने घेतला, आता मीने पण घेतला. सो या खायला. आता जस्ट वडापाव वगैरे खाऊन बाहेर पडलो आणि आपण बघितलं असाल तिथं मनसेची हंडी चालू होती. सो भरपूर असे पथक तिथं येऊन सलामी वगैरे देऊन गेले. 7 थराची बांधली, कोणी 8 थराची बांधली. सो आता जस्ट खोपटचा राजा आला आहे, पण तिथं आम्ही थांबलो असतं कारण की आपल्याला पुढच्या पण हंड्या कॅरी करायच्या आहेत. सो आता आपण टेमी नाक्याला जाऊया. टेमी नाक्याच्या इथं आधी कुठं कुठं हंड्या आहेत ते बघूया पहिल्या. म्हणजे आपल्याकडं 2 वाजेपर्यंत टाईम आहे. जेवढं आपल्याला भेटते तेवढं आपण करूया. आता आम्ही तिकडं चाललो आहे. मस्त वाटतं इथं, मस्तपैकी असं दहंडी पथकाने मस्तपैकी काय काय सादर केलं. म्हणजे आजकाल जे आपल्या समाजाच्या घटना घडतात त्याच्या विषयावरून नवीन असं काय काय असं त्यांनी विषय मांडला. मित्रांनो, आता आम्ही तलावपाळीची इथं आलो आहे. हा इकडे ह्या साईडला जांभळी नाका आहे, चिंतामणी सर्कल. सो तिथं पण भरपूर साऱ्या हंड्या वगैरे लागतात आणि आता आपण तिथं चाललो आहे. ह्या तलावपाळीचा एरिया पूर्ण. त्या साईडला बोटिंग क्लब आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची इथं मूर्ती आहे. सो आता आपण हंडी बघायला जाऊया. अजून वाटतं हंडी सुरू झाली नाही आहे इथे. हे बघा, इथं हंडी लावलेली आहे, पण अजून त्यांनी अजून काय सुरू केलं नाही. तिथं जाऊन बघूया. लोकप्रिय व्यक्तिमत्व राजेंद्र विचारसाहेब यांच्या वतीने या ठिकाणी गेली अनेक वर्ष या महादही हंडीचं आयोजन करण्यात येते. खरोखरच एकनिष्ठेची, प्रामाणिक आणि सुरक्षितेची दही हंडीचा आदर्श हा रंगोबापूजी चौक या ठिकाणी दही हंडी अनेक वर्ष हा उत्सव साजरा होतो. राजेंद्र विचारसाहेब आणि मित्रांनो, आता टेमी नाक्याची इथं आलो आणि त्या इथं जांभळी नाक्याची दहंडी आहे, ती अजून सुरू नाही आली. राजेंद्र विचारांची दहंडी सुरू नाही आली. त्या दिघे साहेबांच्या हंडीच्या इथं आलो. त्यामुळे आपली उपस्थिती प्रार्थनीय, सहकार्य प्रार्थनीय. 2 व्हीलर घेऊन आला असाल तर दूर पार्क करा. VIP, सेलिब्रिटीज यांचा सर्वात जास्त मेळ इथेच येतो. ठाणेकरांची मानाची हंडी आहे, अभिमानाची आणि ही स्वाभिमानाची हंडी. एक ग्लोबलाइज स्वरूप दिलं आणि त्यानंतर या हंडीचं थरारक रूप संपूर्ण जगाने अनुभवलं आणि त्यासाठी निश्चित कौतुक आहे. वरती जवळचे गोविंदा पदक, जवळचे सर्व गोविंदा सर्वांच्या वरती श्री गोविंदा महिला गोविंदा पदक कांदिवली, श्री गणेश गोविंदा महिला पदक कांदिवली. हा पहिला प्रयत्न सलामीचा.
रवी उर्दिगे साहेबांच्या मानाच्या हंडीचा पहिला मान सर्वांच्या हातवरती, जवळचे सर्वांच्या हातवरती पाहिजे. पाच थरांची ही यशस्वी सलामी. दुर्गानगरचा राजा पातळीपाडा, यानंतर तयारी करा. त्यानंतर सिद्धेश्वर तलाव साहेबा गोविंदा पथक हे तयार होतील. 3 गोविंदांची आम्ही नावं घेऊ, त्याप्रमाणे त्यांनी तयारी करायची. मुंबई शहर उपनगर इथून 7 गोविंदा पथकांची नाव आहेत. ते उपस्थित असतील तर त्यांना संधी देण्यात येईल. महिला गोविंदा पथकाला पहिलं प्राधान्य देण्यात येईल. 7 थरांची सलामीचा प्रयत्न सर्वांच्या हातवरती. चला सर्वांचे हात वरती, फक्त बघू नका, तर 1 रुपयाचं दर्शन घडवा. हात वरती करा. चला सर्वांच्या हातवरती पाहिजे. चांगला प्रयत्न आहे. श्वास रोखणारा क्षण, थरांचा थरार. चौथा थर. पाच, 6 टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या 7 थरांचा प्रयत्न. वरचा गोविंदा सुनिश्चित यशस्वी सलामी. ठीक आहे. मित्रांनो, मस्तपैकी इकडं गोविंदा पथकांनी म्हणजे 2-3 गोविंदा पथकांनी इथं थर लावले, सलामी वगैरे दिली. आम्ही जास्त तिथं थांबवू शकत नाही कारण की आता मला पण जायचं आहे आणि राहुलला पण जायचं आहे एका ठिकाणी. सो तर राहुल शूट करेल थोडंफार, त्याचं शूटमध्ये दाखवेनच तुम्हाला. आणि इथं पाठच्या साईडला इथं हे टेमी नाकाचं गोविंदा पथक आहे ना, मंडळ आहे, त्या पाठच्या साईडला जेवायची सोय केली. तर आपण ते जेवायची सोय बघूया कशी केली ती. तर फायनली मित्रांनो, आम्ही पूर्ण ठाण्यातले म्हणजे ठाण्यात तर बोलता येणार नाही, जे 2-3च फक्त मनसेची आणि शिवसेनेची टेमी नाक्याची दहीहंडी आहे, त्यातले पण आपण सलामी ज्यांनी दिली ते बघितलं, आपण कॅप्चर केलं आपल्या व्हिडिओद्वारे. सो आपल्याकडे फारसा टायमिंग नव्हता, त्यामुळे आपण जास्त काही येऊ शकलो नाही. आणि जे पुढचं जे व्हिडिओ येतील ना, म्हणजे कसं माहिती आहे का, तुम्हाला पूर्ण जर पाहिजे असेल तर आपला राहुलने शूट करेल, ते तुम्हाला आम्ही माझ्या व्हिडिओमध्ये टाकून दाखवेन तुम्हाला सगळं. आणि आता मी घर चाललो आहे कारण की परत कामावर जायचं आहे, मला उशीर होईल त्यासाठी. तर पूर्ण दिवस जर असतो, सुट्टी असती तर तुम्हाला पूर्ण दाखवलं असतं. तोपर्यंत अशा नवीन व्हिडिओ येत राहतील. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. तर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या भावाचा पण चॅनल आहे, तर त्याला पण तुम्हाला लिंक देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला लावून फॉलो करा तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर. अशा प्रकारे ही व्हिडिओ इथंच थांबवतो. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत पुढे. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड बाय. गोकुलाष्टमीच्या परत एकदा चला रेडी, सुरू करतोय. 3, 2, 1.
उतरायचंय कोबरे, मागच्या वेळेची चुकी करू नका, उड्या मारू नका कोबरे. लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजेच नरेशजी मस्के साहेब, सदर आदरणीय आमदार साहेब, खासदार साहेब. सह्याद्री महिला गोविंदाबद्दल इथे 1 2 3 4 5 थर लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आई चिखलादेवी, आम्ही कोपरीकर, जरा आतमध्ये या, चला. आणि एक मिनिट बरं का, स्टेजवरची अनावश्यक गर्दी प्लीज जर आपण थोडी कमी करायचे, कारण का काही बहारदार परफॉर्मन्स अजूनही बाकी आहे. सह्याद्री महिला गोविंदाबद्दलचे 5 यशस्वी थर लागलेले आहेत, त्यांचे अभिनंदन. ज्या मंडळाची नावं अनाऊन्स होतील त्यांनी दांडीखाली या आणि मानवी मंजूर रचायला तयारी करा. श्रीकृष्ण गोविंदा पथक. चला स्टेज खाली करा, डान्स परफॉर्मन्स आहे. प्लीज जरा स्टेज खाली करा. बाकी कोपरीकर सर्व मागे चला प्लीज, मागे प्लीज. जरा उद्या बाजूनी सरका ना प्लीज, जरा मदत करा प्लीज. जरा आवाज नका वाढवायला लावू. चला. आणि बाकी गोविंदा पथक तयार करा. जर डाव्या बाजूला थोडं सरका मागे वा. हनुमान क्रीडा मंडळ आगळा वेगळा परफॉर्मन्स आहे. तुम्ही हार्नेस लावायला जा. दत्तगुरु क्रीडा मंडळ तुम्ही पण जरा जागा ठेवा, जरा मागे बघा. वा लक्ष चेंज करे. छोट्याशा गोविंदाचा प्रसंगावधान बघा. त्यांनी थर कोसळला पण रोप नाही सोडला. येथील हा गोविंदा पथक आहे, अखिल गोविंदा पथक. टॉर्च जरा ऑन करा म्हणजे छानसा क्षण आपल्याला कॅमेरा टिपता येईल. बघा अतिशय वेगळ्या पद्धतीने म्हणजे कोण कुठून शकते हे आपल्याला कळत नाही, पण त्यांना मात्र नक्की कळते की आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. मी गोविंदा पथकाचे सर्व सदस्यांना विनंती करेन का घाई करू नका, फक्त एवढंच करा. 4 दिशाने सहसा आपण पाहिलं होतं, पण काय होतं 5 थर लावल्यानंतर ना अश्विनी मग तिथे गडबड होते, थरथराट सुरू होतो. ते होता कामा नये. आज थर नंतर खरं म्हटलं तर सांभाळणार पाहिजे. कोण कुठून येते हे आपल्याला कळत देखील नाही, पण ते मात्र आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचताय. खूप छान एक वेगळी रचना आपल्याला पाहायला मिळते. सावकाश, अजिबात घाई करू नका. घाई करू नका, जर होत असेल तर थोडा थांबा तिथेच. झालेले 1 2 3 4 5 सावकाश. 3 एक्केवरती होत आहेत. ची हंडी आहे. स्वर्गीय मासाहेब विनाताई ठाकरे यांच्या स्मरणात सुंदर ट्रॉफी 25,000 रोख पारितोषिक हे दिलं जाणार आहे. आणि वा कितना आसान है, सहज. 1 2 3 चौथ्या दरातच ही हंडी. काय काय ये क्या चल रहा है? अरे कुछ खाते क्यों नहीं? अरे कुछ लेते क्यों नहीं? काय करावं सांगा आता. नारळ का नारळ? नाही 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 हे नाही सांगणार. हा आता दुसरं काहीतरी हथियार नारळ काढा. नारळ. यस, वेरी गुड. हार मान लिया तो फिर शिवतेज है क्या? यस, श्रीफल. और यही है असली हल. जोरदार और ये जोरदार